नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया साऊथ इंडियन सांबार मसाला। सांबार मसाला बनवण्यासाठी कोणकोणतं साहित्य लागते हे बघूया आपण। हे बघा, इथे आपण घेतलेले तांदूळ, इथे घेतलेले धनी, इथे घेतलेले हरभरा डाळ, इथे घेतलेले उडीद डाळ, इथे घेतलेले थोडं सुकवलेला कढीपत्ता, इथे घेतलेले काळी मिरी, इथे घेतलेले मेथी दाणे, इथे घेतलेले मोहरी, इथे घेतलेले जिरं आणि इथे घेतलेले चवीपुरतं मीठ आणि इथे घेतलेले आपण लाल मिरच्या। चला तर आता आपण सांबार मसाला बनवायला सुरुवात करूया। हे बघा, आपण गॅसवरती कढई घेतलेली आहे। गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची। आपण त्यामध्ये टाकूया जिरं, मोहरी, मेथी दाणे आणि मिरा। हे बघा, आपण हे मिक्स करून घेऊया आणि कमी गॅसवरती मस्त असं आपण भाजून घेऊया। हा मसाला आपण 6 महिने स्टोअर करून ठेवू शकतो। 6 महिन्यापर्यंत त्याला काहीही होत नाही। जेव्हा आपण इडली डोसा बनवतो त्यासोबत आपण सांबार मसाला लागतो म्हणजे लागतोच आपल्याला। हे बघा, जिरे मोहरी आपले छान भाजून तयार झालेले, हलकासा त्याचा आवाज सुद्धा येते। चला तर आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये टाकूया कढीपत्ता आणि कढीपत्ता सुद्धा आपण हलकासा भाजून घेऊया। हे बघा, कढीपत्ता आपला भाजून तयार झालेला आहे। चला तर आता आपण कढीपत्ता सुद्धा एका डिश मध्ये काढून घेऊया। चला तर मग आता आपण टाकूया उडदाची डाळ, हरभरा डाळ आणि तांदूळ आणि हे सुद्धा भाजून घेऊया। गॅसची फ्लेम आपली एकदम अशी कमीच आहे। एकदम गॅसची फ्लेम कमी असून त्याच्यावरती हलका हलका मस्त असं गोल्डन कलर येईपर्यंत आपण भाजून घेऊया। हे बघा, हरभरा डाळ, तांदूळ आणि उडीद डाळ आपली भाजून तयार झालेली। चला तर आता आपण याला काढून घेऊया एका डिश मध्ये। आता आपण कढईमध्ये टाकूया धने आणि धने सुद्धा मस्त भाजून घेऊया। हे बघा, धने आपले भाजून तयार झालेले। आपण एका डिश मध्ये धने सुद्धा काढून घेऊया। चला तर मग आता आपण कढईमध्ये टाकूया लाल मिरची आणि लाल मिरची सुद्धा आपण भाजून घेऊया। हे बघा, लाल मिरची सुद्धा आपली भाजून तयार झालेली। आपण एका डिश मध्ये काढूया आणि सर्व आपलं साहित्य 5 मिनिटं आपण गार करून घेऊया, नंतर मिक्सर मधून फिरून घेऊया। हे बघा, सर्व आपण 4 ते 5 मिनिटं थोडं गार करून घेऊया। 4 ते 5 मिनिटांनंतर आता आपण हे साहित्य याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे मिक्सर मधून फिरवून घेऊया। एक एक करून सर्व असं मिक्सर मधून आता आपण पेस्ट करून घेऊया। हे बघा, पेस्ट आपली तयार झालेली। चला तर आता आपण डाळ, तांदूळ आणि हरभरा डाळ याची सुद्धा पेस्ट करून घेऊया। हे बघा, डाळ तांदूळ काढून झालेले। आता आपण मिरची टाकून घेऊया। मिरची मध्ये आपण टाकूया चवीपुरतं मीठ आणि हे सुद्धा मिक्सरला काढून घेऊया। हे बघा, सर्व सांबार मसाला आपला मिक्सर मधून काढून तयार झालेला, एकदम सॉफ्ट असा। हे बघा, थोडा थंड होऊ देऊ आणि नंतर काचेच्या भरणीमध्ये भरणीमध्ये पॅक करून ठेवायचा। कलर सुद्धा बघा किती सुंदर असा आलेला आहे आणि सुगंध सुद्धा मस्त असं सुटलेला आहे। हे बघा, तुम्ही सुद्धा नक्की एकदा सांबार मसाला, साऊथ इंडियन सांबार मसाला करून बघा। चला तर मग बाय।